नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये कोळंबी रश्श्याची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याच ठिकाणी कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं कालवण म्हणतात याला. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 250 ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे. त्याला हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्ध्या तासाकरिता मी छान मुरवत ठेवलेली आहे. तर आता यासाठी लागणार आपण वाटण पाहूयात. तर या ठिकाणी वाटणामध्ये कोथिंबीर, त्यानंतर 1 चमचा धणे, अख्खे धणे घेतलेले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंगा, 2-3 मिरी, त्याचप्रमाणे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे. हे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मी. याचे छान फ्लेक्स करून तव्यावरती छान असं भाजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, म्हणजेच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता या सगळ्याचं आपण एक छान वाटण करून घेणार आहोत. तर आता मिक्सरमध्ये याचा छान आपण गोळा करून घ्यायचा आहे वाटणाचा. तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आता यातच मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून यावरती छान परतून घेत आहे. तर कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर गाईज, अजूनपर्यंत चॅनलवर आपण नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि त्याचप्रमाणे माझ्या नवीन येणाऱ्या अपडेटसाठी स्वातीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं पाहू शकताय अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर इथं तांबूस रंग आलेला आहे आणि यातच मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून तो देखील छान परतून घेणार आहे. तर रेसिपी अगदी सोपी आहे. कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये आजची रेसिपी आपण करणार आहोत. तर नक्की याप्रमाणे रेसिपी ट्राय करून पहा. तर आता टोमॅटो छान गाळ होण्यासाठी मी वरून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला मॅरिनेट करताना देखील मीठ घातलेलं आहे. त्याच अंदाजाने मी मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे त्या वाटणाचा छान असा गोळा आपण हा परतून घ्यायचा आहे. तर मस्त हे वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे. तर वाटण करताना खूप असं पाणी घालून केलेलं नाही आहे. असा मस्त वाटणाचा सुक्का असा गोळा मस्त करून घेतलेला आहे. आणि आता हा मसाला आपण छान असा 2-3 मिनटं मस्त भाजून घेणार आहोत. छान असा परतायचा आहे. आता यातच आपण काही सुक्के मसाले घालणार आहोत. तर इथं मी 1 चमचा आगरी मसाला घातलेला आहे. त्याचप्रमाणे पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तर हा कांदा लसूण मसाला मी घरीच केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आगरी मसाला नसेल तर तुम्ही घरगुती मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालणार आहे. तर आता हे सगळे मसाले आपण छान परतून घ्यायचे. सुक्कं खोबरं घातल्यामुळे अगदी छान तेल मस्त सुटतं कालवणाला किंवा रश्श्याला म्हणा. तर त्यामुळे सुक्कं खोबरं नक्की घाला. तर आता हा मसाला आपण छान परतून घेऊयात. आणि मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे त्यातच मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर यातलंच मी अगदी 2 चमचे पाणी यामध्ये घालणार आहे, म्हणजे मसाला खाली करपणार नाही आणि मस्त असा छान असा परतून होतो. तर पाहू शकताय सुक्या खोबऱ्यामुळे अगदी तेल छान रिलीज झालेलं आहे, मस्त सुटलेलं आहे. आता यातच आपण मुरवत ठेवलेली कोळंबी घालून घेणार आहोत. तर ही कोळंबी दापोलीवरून आणलेली आहे, त्यामुळे तिथंच मी आय मीन माझ्या भावाने ती छान सोलून आणलेली आहे. त्याचे मस्त असे धागे काढून घेतलेले आहेत मी.
आणि पाहू शकताय अगदी फ्रेश अशी आहे. तर साधारण ही 300 ग्रॅम कोळंबी आहे. तर आता ही मस्त आपण परतून घेऊयात. तर आता 7 ते 8 मिनटं आपण छान ही कोळंबी होऊ द्यायची आहे. तर आता मिक्सरमध्ये जे पाणी आपण वाटण्याकरिता घालून घेतलेलं आहे तेच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला भाजी कितपत दाटसर किंवा रस्सा कितपत दाटसर हवा आहे त्यानुसार घालायचं आहे. तर पाणी कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता. तर अगदी तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, गरम गरम इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत तर अगदी हा रस्सा अप्रतिम लागतो खायला. तर रेसिपी खरंच करायला सोपी आहे, खायला तर त्याहून भन्नाट आहे. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता 7 ते 8 मिनटं कोळंबी छान आपण शिजू द्यायची आहे. अगदी मस्त उकळी काढून घेऊयात. अगदी थोडंसं पाणी मला या ठिकाणी कमी वाटलं म्हणून मी ॲड केलेलं आहे. तर पाहू शकताय अगदी रस्सा भन्नाट दिसत आहे आत्ताच. आता 7 ते 8 मिनटं आपण कोळंबी छान शिजू देऊयात. तर पाहू शकताय रश्श्याला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण यातली एक कोळंबी चेक करून पाहूयात कितपत शिजली आहे ते. तर सुरीने मी चेक करून पाहते. तर अगदी 7 ते 8 मिनटं लागली मला ही कोळंबी शिजवायला. अगदी परफेक्ट अशी ही शिजलेली आहे. तर या ठिकाणी आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. तर गरम गरम कोळंबीचा हा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे